गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आजची मॉर्निंग जरा खास आहे. आमच्या अबीर साहेबांसाठी एक स्पेशल टिफिन बनवायचा आहे. ॲक्च्युली आज अबीरचा स्कूलमध्ये रेड डे आहे. तर रेड डे निमित्त टीचरनी सांगितलं आहे की सगळं रेड रेड घेऊन यायचं आहे. फॉर एक्झाम्पल रेड क्राफ्ट, रेड कपडे घालून जायचे आणि ऑफकोर्स टिफिन पण अबीरला रेडमध्येच द्यायचं आहे. तर आज मी बनवते बीटची चपाती, म्हणजे बीटचा पराठा. लहान मुलांची रेसिपी आहे, टिफिनची रेसिपी आहे. तुम्ही बघा, तुम्हाला पण आवडेल. हे रात्रीच बीट मी उकडून घेतलं होतं. या बीटाची मी सालं काढून घेतली. ॲक्च्युली हे अबीरपुरतंच बनवायचं आहे, त्यामुळे मी एकच बीट वापरलं आहे. बीटाचे पूर्ण साल काढून घेतलेत आणि आपल्याला यासोबत मिरची, लसूण, धणेजिरे पावडर हे सगळं मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बीटाची. तर अशा प्रकारे मी धणेजिरं पावडर टाकली, चवीनुसार मीठ टाकले, 2 लसणाच्या पाकळ्या, एक छोटीशी मिरची आणि हे बीटचे उकडलेले तुकडे, असं मी सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेतले. अशी जाडसर अशी पेस्ट करून घेतली आहे. गव्हाचं पीठ घेतलं आहे मी थोडंसं आणि गव्हाच्या पिठामध्ये हे जे आपण पेस्ट करून घेतली आहे, प्युरे करून घेतली आहे, ती आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी. कच्चं बीट जर आपण वापरलं ना तर एकदम असा उग्र वास येतो, त्यामुळे थोडंसं बीट मी उकडून घेतलं आहे आणि परत थोडंसं चाट मसाला पण घालून घेतला आहे फ्लेवरसाठी. आणि घट्टसर जसं चपातीचं पीठ मळतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आणि लहान मुलांचं अट्रॅक्शन म्हणून मी काही मोल्ड आणून ठेवलेत घरी, चपाती बनवायला, ब्रेडचे मोल्ड्स बनवायला, पराठ्याचे मोल्ड्स बनवायला. तर मी अशी चपाती लाटून घेतली आहे आणि त्या मोल्डच्या साहाय्याने मी या चपातीला असे वेगवेगळे शेप दिलेत. फॉर एक्झाम्पल स्टार शेप, फ्लॉवर शेप, हार्ट शेप, असे मी क्रॉफर्ड मार्केटवरून मोल्ड्स आणले होते आणि मी अशाच प्रकारे अबीरला चपाती पण बनवून देते. अबीर आवडीने अट्रॅक्ट होऊन हे चपाती, पराठे हे सगळं खातो. हे मोल्ड्स मी बनवून घेतलेत आणि तव्यावर हे मोल्ड्स टाकून घेतलेत, दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घेतलेत. अबीर तर एकदम खुश झालेला हे रंगीबरंगी चपाती बघून आणि वेगवेगळे शेप्स बघून. तुमची पण मुलं जर चपाती खात नसतील तर ही आयडिया तुम्ही नक्की वापरा. अशा प्रकारचे मोल्ड्स बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतात स्टीलचे. अशा प्रकारे मोल्ड्स तुम्ही वापरले ना तर पराठा, चपाती मुलं अगदी आवडीने खातील. अबीरचा मस्तपैकी रेड डेचा डबा रेडी झाला आहे आणि हे स्ट्रॉबेरीचं क्राफ्ट मी बनवलं होतं, त्याने मस्त रेड रेड कपडे घातले होते. ओके, बाय.